आणि आजचा दिवस आपल्या महाराष्ट्रासाठी, देशासाठी, किंबहुना जगासाठी विशेष महत्त्वाचा। आज छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती आहे। देशभरात जगभरात शिवजयंतीचा उत्साह पाहायला मिळतोय आणि त्याच वेळेला किल्ले शिवनेरीवरती प्रमुख कार्यक्रम, शासकीय कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला। राज्याचे मुख्यमंत्री, दोनही उपमुख्यमंत्री यांच्यासोबतच शिवप्रेमींची मोठी गर्दी किल्ले शिवनेरीवरती पाहायला मिळाली। ढोल ताशांचा गजर होता, साहसी खेळांची प्रात्यक्षिकं होती। शिवराय कणाकणात, शिवराय मनामनात असं शिवप्रेमानं भारलेलं वातावरण सुद्धा अवघ्या शिवनेरीवरती पाहायला मिळालं। यावेळी मुख्यमंत्र्यांनी गड किल्ले अतिक्रमण मुक्त झाल्याचं म्हटलं तर आपल्या पहिल्याच शासकीय भाषणात सुनेत्रा पवार काहीशा भावुक झाल्या। ज्या कठीण प्रसंगात आपण शपथ घेतली त्यावेळी आपल्या नजरेसमोर जिजाऊ मासाहेब उभ्या होत्या। या शब्दात त्यांनी आपल्या भावना मांडल्या। महाराज की पेश कर तर अजित पवार यांची आठवण स्वाभाविकपणे या कार्यक्रमात सर्वांनाच आली, सर्वांनाच त्यांची उणीव सुद्धा जाणवली। अजित पवारांच्या इच्छेनुसार राज्यातले गड किल्ले अतिक्रमण मुक्त झाल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी त्यांच्या भाषणात अधोरेखित केलं। तर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार या सुद्धा आपलं मनोगत मांडताना भावुक झालेल्या होत्या। शिवनेरीवर आमच्या अजितदादांचं प्रचंड प्रेम होतं। मागच्या काळात आम्ही घोषणा केली होती या महाराष्ट्रातले शिवरायांचे सगळे किल्ले हे आम्ही अतिक्रमण मुक्त करू आणि आज मला सांगताना आनंद वाटतो पुणे जिल्ह्यातले सगळे किल्ले आता अतिक्रमण मुक्त झालेले आहेत। आजचा दिवस माझ्यासाठी अत्यंत वेगळा आणि जबाबदारीची जाणीव करून देणार आहे। नुकतीच मी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली। ज्या कठीण प्रसंगात मी शपथ घेतली त्या क्षणी माझ्या डोळ्यासमोर जिजाऊ मासाहेब उभ्या होत्या। जिजाऊ मासाहेबांनी केवळ शिवरायांना जन्म दिला नाही तर स्वराज्याचा ध्यास दिला, संस्कार दिले आणि संकटाशी दोन हात करण्याची जिद्द दिली। तीच तुमची आमची प्रेरणा आहे, तोच आपला आधार आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।